मिरज पंढरपूर मार्गावर 300 किलो गांजा जप्त, 1,75,00,000चा मुद्देमाल। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई, एकास अटक, कंटेनरसह मोबाईल जप्त। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। मिरज पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर छापा टाकून तब्बल 300 किलो तयार गांजा जप्त करण्यात आला। गांजासह अशोक लेलँड, कंटेनर आणि मोबाईल असा एकूण 1,75,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या कारवाईत मंगेश प्रकाश मोरे वय 46 राहणार बोरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार व पथकाने कारवाईत सहभाग घेतला। गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मंगेश मोरे हा अशोक लेलँड कंटेनर क्रमांक NL01 AD 9366 मधून मिरज ते पंढरपूर मार्गे तयार गांजेची वाहतूक करणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून कंटेनर अडवला। कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील कप्प्याची तपासणी केली असता खाकी रंगाच्या चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली 150 पाकिटे आढळून आली। पंचांसमक्ष तपासणी केली असता या पाकिटामध्ये हिरवट काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा आढळला। त्याचे एकूण वजन 300 किलो असल्याचे पोलिसांनी सांगितले। चौकशीत संबंधित माल ओडिशा राज्यातील बालेगोडा ते तोंबडे परिसरातील एका शेतातून आणल्याचे आणि पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र हा गांजा नेमका कोणाला आणि कुठे विक्री करण्यात येणार होता याबाबत पुढील तपास सुरू आहे। असा आहे जप्त मुद्देमाल। 300 किलो गांजा, अंदाजे किंमत 1,50,00,000 रुपये। अशोक लेलँड 1618/4 6 चाकी कंटेनर, अंदाजे किंमत 25 लाख रुपये। रेडमी कंपनीचा मोबाईल 10,000 रुपये। एकूण मुद्देमाल 1,75,10,000 रुपये। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात NDPS कायद्यातील कलम 8(क)(20)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे। जप्त गांजा व वाहन पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत। कारवाईत सहाय्यक फौजदार सुभाष सूर्यवंशी, पोलीस हवालदार सागर लवटे, संदीप गुरव, अतुल माने, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, दर्याप्पा बंडगर, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे, अमर नरडे, अरुण पाटील, संकेत मगदूम, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत, बाळू सुतार, सूरज थोरात, सोमनाथ पतंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोतीराम खोत, पोलीस कॉन्स्टेबल महेश कुंभार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील आदींनी सहभाग घेतला। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे।